नमस्कार मैत्रिणींनो, मी आज वाळवणीचा प्रकार करते आहे इथं. तर मी याच्यातली सांडगे किंवा कोणी वडे म्हणतात यासाठी मी इथं मटकीची डाळ घेतली. 2 किलोची मी करते. तर 2 किलोसाठी मी 1.5 किलो मटकीची डाळ घेतलेली आहे आणि अर्धा किलो हरभरा डाळ घेतलेली आहे. आणि ती मी अशी चांगली त्याला निवडून स्वच्छ धुवून पुसून घेतलेली कापडाने चांगले आणि झटकून म्हणजे काय होतं चाळून पाकडून जास्त वेळ भिजवलं. 5 तास मी सकाळी 6 वाजता भिजवलं. साधारण 11 वाजता मी 11-11:30 वाजता मी त्याला वाटायला घेतलेले आणि मग एक करून एकदा हरभरा डाळ, एकदा मटकीची डाळ, एकदा हरभरा डाळ, एकदा मटकीची डाळ ह्याप्रमाणे मी वाटून घेतलेले. आणि त्याच्यामध्ये मग मी तांबडं तिखट, लाल मिरची पावडर म्हणजे लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि 2-3 कुड्या लसूण आपल्याला आवडीप्रमाणे कमी लसूण कमी जास्त मी टाकू शकता. असं लसूण मी त्याला लसूण पण टेचून घेऊन टाकलेलं आहे. आणि त्यात जिरे धने धने जिरे मी सगळं हे भाजून घेऊन हे पण डाळीबरोबर मिक्सरला वाटलं होतं, ते पण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी. नंतर मग कोथिंबीर निवडून बारीक चिरून मुठभर कोथिंबीर पण टाकलेली आणि सगळं एकजीव हे सगळं करून घेतलेलं आहे. आणि नंतर याचे आपण आता घरात बसून काय म्हणतात, मी आता माझ्याकडे ट्रे आहेत, अशी मी ट्रेमध्ये असे सांडगे तोडते. भाजीला काही नसले की आपल्याला याचा उपयोग होतो. आणि आपण नेहमी सांडगे दळून आलेले पिठाचे करतो, ते पण छान लागतं. आणि असे भिजवून केलेल्या डाळीचे पण खूप छान लागतात. करून बघा नक्की. नेहमी चवदार खूप मस्त होतात. आणि ही आपण कशी थोडीशी अशी बारीक नाही वाटायची, मोठीच वाटते. आपण पिठल्याला मोकळ्या डाळीचं पिठलं कसं करतं हरभरा डाळीचं, त्याप्रमाणेच हे वाटून घ्यायचं आणि तसंच चव लागते छान. म्हणजे चव वेगळीच लागते ह्या सांडग्यांची. तर नक्की करून बघा आणि कसे झाले कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.